उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले स्वागत आहे. मागील भागात आपण शिकलो की अब्राहमाचा प्रवास मानवी कमकुवतपणा आणि देवाचा अढळ विश्वासूपणा दोन्ही प्रकट करतो. अनेक वेळा आम्हीही विश्वासापेक्षा भीतीने प्रतिसाद देतो. पुढे आम्ही पाहिले की लोटाने स्वार्थ पाहिला आणि तो सदोमकडे गेला, तर अब्राहमाने आज्ञाधारकता आणि देवावरचा विश्वास निवडला. या गोष्टी आपल्याला आठवण करून देतात की आज्ञाधारकता सांसारिक तडजोडीपासून वेगळे होणे आणि देवासोबत पुनर्स्थापित सहवासाद्वारे आशीर्वाद मिळतो. आजच्या भागात अब्राहम धैर्याने लोटाला कसे सोडवतो आणि तो लूट कशी नाकारतो, जगिक लाभापेक्षा देवाचा आशीर्वाद कसा निवडतो हे आपण शिकणार आहोत. या अभ्यासाद्वारे आपण अब्राहम विश्वासाने बाहेर पडताना, धैर्याने आणि प्रामाणिकपणे वागताना आणि संपत्ती किंवा मानवी बक्षिसापेक्षा देवावर विश्वास ठेवताना पाहणार आहोत. तर चला आपण अभ्यासाची सुरुवात करूया. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण उत्पत्ती अध्याय 14 याचे अध्ययन करणार आहोत. या अध्यायामध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पूर्वेकडील राजांनी सदोम आणि गमोरा जिंकले. अब्राहमने लोटाची सुटका केली आणि अब्राहमने लुटीचा माल नाकारला. अध्याय 14 मध्ये आपल्याला पहिले नोंदवलेले युद्ध आढळते, ज्यात अब्राम लोटाची सुटका करतो आणि आपल्याला पहिल्या याजकाचे दर्शन घडते. त्यावेळी मल्कीसदेक अब्रामाला आशीर्वाद देतो. ही येथे असलेली दोन महान सत्य आहेत. एका अर्थाने हा एक अत्यंत उल्लेखनीय अध्याय आहे. असे वाटते की तो कथेमध्ये अजिबात जुळत नाही. तो वगळला तरी चालेल. त्याच्याशिवाय कथेमध्ये सातत्य राहते असे वाटते. पण तो उत्पत्तीच्या पुस्तकातील सर्वात महत्त्वाच्या अध्यायांपैकी एक आहे. आता आपण पाहूया पूर्वेकडील राजांनी सदोम आणि गमोरा जिंकले याविषयी. आपण वाचणार आहोत उत्पत्ती अध्याय 14 याची पहिली 2 वचने. उत्पत्ती अध्याय 14 पहिली 2 वचने. शिनाराचा राजा अम्राफेल, एल्लासाराचा राजा अर्योक, एलामाचा राजा कदारला गोमर आणि गोमियाचा राजा तिदाल यांच्या वेळी असे झाले की त्यांनी सदोमाचा राजा बेरा, गमोराचा राजा बिरशा, अदमाचा राजा शिनाब, सोबोइमाचा राजा शमेबर आणि बेला म्हणजे सोअर याचा राजा यांच्याशी युद्ध केले. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की हा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. पहिल्या 11 वचनांमध्ये पूर्वेकडील राजांनी सदोम आणि गमोराच्या राजांचा पराभव केल्याची नोंद आहे. बरीच वर्षे टीकाकार मूलगामी विद्वानांनी हे नाकारले, कारण या पुरुषांची नावे धर्मनिरपेक्ष इतिहासात कुठेही आढळत नाहीत आणि ही एक अगदी हास्यास्पद कथा आहे असे ते म्हणत होते. पण तुम्हाला माहीत आहे का की या राजांची नावे स्मारकांवर आणि शिलालेखांवर सापडली आहेत, जे दर्शवते की ते अस्तित्वात होते. खरं तर अम्राफेल हा आता इतर धर्मनिरपेक्ष इतिहासातील हमुराबी म्हणून ओळखला जातो. आपल्याकडे असलेली ही नोंद अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. युद्ध झाले होते आणि हे शास्त्रवचनांमध्ये नमूद केलेले पहिले युद्ध आहे. मानवजातीने लवकरच युद्ध करणे सुरू केले होते. जरी हे पहिले नोंदवलेले युद्ध असले तरी ते पहिलेच युद्ध असेल याची खात्री देता येत नाही. लेखकाचा तोच हेतू होता हेही नक्की नाही. याची नोंद करण्याचे कारण हे आहे की अब्रामाचा पुतण्या लोट यात सामील होता. आता आपण वाचूया उत्पत्ती अध्याय 14 आणि 3 आणि 4 ही वचने. हे सर्व एकजूट करून सिद्दीम खोऱ्यात गेले. हे खोरे म्हणजेच 4 समुद्र. ते कदारला गोमर यांचे 12 वर्ष अंकित होते, पण 13व्या वर्षी ते त्याचवर उठले. या बंडामुळेच पूर्वेकडील राजे सदोम आणि गमोराच्या विरोधात आले. या राजांनी यापूर्वीही युद्ध केले होते हे स्पष्ट आहे,
कारण पूर्वेकडील राजांनी या मैदानी शहरांना आपल्या अधिपत्याखाली आणले होते. परंतु त्या शहरांनी बंड करण्याचा निर्णय घेतला होता. 5 ते 11 वचनांमध्ये आपण वाचतो की पूर्वेकडील राजांनी मृत समुद्राच्या खालच्या भागाभोवती एकत्र आलेल्या राजांवर कसा विजय मिळवला. पुढील वचन उत्पत्ती याचा 14वा अध्याय आणि 12वे वचन आपण वाचणार आहोत. उत्पत्ती अध्याय 14 आणि वचन 12. अब्रामाचा पुतण्या लोट हा सदोम येथे राहत होता. त्याला त्यांनी धरून नेले आणि त्याची मालमत्ताही नेली. लोट सदोममध्ये राहत होता आणि त्याला बंदी बनविण्यात आले. या युद्धाचे येथील वर्णनासाठी महत्त्व या कारणास्तव आहे की ते अब्राम आपल्या पुतण्याच्या संबंधात काय करणार आहे हे प्रगट करते. आता अब्राम लोटाची सुटका करतो याविषयी आपण पाहणार आहोत. वाचूया उत्पत्ती 14वा अध्याय आणि 13वे वचन. तेथून पळून आलेल्या एका मनुष्याने जाऊन अब्राम इब्री याला हे वर्तमान सांगितले. त्यावेळी तो अश्कोल व आनेर यांचा भाऊ अमोरी मम्रे याच्या एलोन राईत राहत होता. हे अब्रामाच्या जुटीतले होते. जेव्हा पूर्वेकडील राजे आपल्या बंदीवानांसह सदोम आणि गमोराच्या भागातून निघाले तेव्हा ते मृत समुद्राच्या पश्चिम किनाऱ्याने पूर्वेकडे गेले, जो हेब्रोन आणि मम्रेपासून फार दूर नव्हता, जिथे अब्राम राहत होता. अब्राम अशा ठिकाणी उभा होता ज्या ठिकाणाहून मृत समुद्राच्या दिशेने होणारी कोणतीही हालचाल सहज पाहता येत होती. त्यामुळे जेव्हा अब्रामला ही बातमी मिळाली तेव्हा त्याने उत्तरेकडे जाणाऱ्या शत्रूचा लगेच पाठलाग करण्यास सुरुवात केली. हे अब्रामाच्या जुटीतले होते, म्हणजेच हे अब्रामचे मित्र होते. लक्षात घ्या की अब्रामसोबत पुरुषांचा एक गट होता. शत्रूचा पाठलाग किंवा त्याच्या आगमनामुळे त्या दिवशी त्यांना एकत्र उभे राहावे लागले. त्यांना एकतर एकत्र राहायचे होते किंवा वेगळे होऊन मरायचे होते. वाचूया उत्पत्ती 14वा अध्याय आणि 14वे वचन. आपल्या भाऊबंदास पाडाव करून नेले हे अब्रामाने ऐकले, तेव्हा आपल्या घरी जन्मलेले व लढाईच्या कामात कसलेले 318 दास घेऊन त्याने दानापर्यंत शत्रूंचा पाठलाग केला. ही गोष्ट आश्चर्यकारक आहे, जी आम्हाला अब्रामच्या संपत्तीच्या व्याप्तीबद्दल काहीतरी प्रकट करते. यामुळे आम्हाला अब्रामकडे असलेल्या सेवकांच्या संख्येची काही कल्पना येते. त्याच्या स्वतःच्या घरात तो 318 जणांना शस्त्रसज्ज करू शकत होता. असे किती लोक होते ज्यांना तो शस्त्रसज्ज करू शकत नव्हता? उदाहरणार्थ स्त्रिया, मुले आणि वृद्ध लोकही असतील. पण तो 318 जणांना शस्त्राने सज्ज करू शकत होता. इतके नोकरचाकर असणे हे दर्शवते की अब्राम गुरे आणि मेंढ्या पाळण्याचा मोठा व्यवसाय करत होता. वाचूया पुढील वचन. उत्पत्ती 14वा अध्याय आणि 15वे वचन. त्याने आपल्या दासांच्या टोळ्या करून त्याचवर रात्रीची चाल केली आणि त्यास मार देऊन दिमिश्काच्या उत्तरेस होबापर्यंत त्यांचा पाठलाग केला. अब्रामने या लोकांचा उत्तरेकडे दिमिश्कपर्यंत पाठलाग केला. ही खूप मोठी मजल होती. वरवर पाहता अब्रामने आपल्या सेवकांना विभागले. एका गटाने हल्ला केला, कदाचित मागच्या बाजूने, कारण ते त्यांचा पाठलाग करत होते. दुसरा गट मागच्या बाजूने गेला आणि जेव्हा शत्रू पहिल्या गटाशी लढण्यासाठी वळले तेव्हा दुसऱ्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला. परिणामी अब्रामला विजय मिळवता आला. किमान तो त्यांना पांगवण्यात यशस्वी झाला, ज्यामुळे ते त्यांनी पकडलेल्या लोकांना आणि लुटलेला माल सोडून वाळवंटातून पळून गेले. वाचूया पुढचं वचन 16वं. त्याने सगळी मालमत्ता माघारी आणली. त्याप्रमाणेच आपला भाऊ लोट त्याची मालमत्ता, स्त्रिया व लोक माघारी आणले. आपण पाहतो की ते लोक स्त्रियांना आणि इतर लोकांना गुलाम म्हणून घेऊन जात होते. अब्रामने एक जबरदस्त कार्य केले आहे आपला पुतण्या लोट यामुळे. याच कारणामुळे या सर्व गोष्टींचा उल्लेख येथे केला आहे. हे निश्चितपणे एक अनावश्यक प्रकरण नाही. हा अब्रामच्या जीवनाचा एक भाग आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे.
17वे वचन आपण वाचूया. उत्पत्ती 14वा अध्याय वचन 17. कदारला गोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे यास मारून तो माघारी येत असता त्याला भेटावयास सोदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येतवर सामोरा गेला. सोदोमचा राजा अब्रामला भेटायला बाहेर आला, पण आता आणखी कोणीतरी अब्रामला भेटायला येणार आहे. आणि हे चांगले झाले की तो आला, कारण सोदोमचा राजा अब्रामासमोर एक मोठे प्रलोभन ठेवणार होता. वाचूया आपण उत्पत्ती 14वा अध्याय आणि 18 आणि 19 ही 2 वचने. आणि शालेमाचा राजा मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन त्यास सामोरा आला. हा परात्पर देवाचा याजक होता. त्याने त्याला येणेप्रमाणे आशीर्वाद दिला. आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देवो. मला येथे अनेक प्रश्न आहेत आणि माझी खात्री आहे की तुम्हालाही ते असतील. सुरुवातीला हा मल्कीसदेक नावाचा माणूस जगात कुठून आला? तो फक्त भाकर आणि द्राक्षारस घेऊन पवित्र शास्त्राच्या पानावर येतो. तो अब्रामाला आशीर्वाद देतो आणि मग तो पवित्र शास्त्राच्या पानावरून निघून जातो. बस इतकेच. तो कोठून आला, तो कोठे जात आहे आणि त्याचा व्यवसाय काय आहे याचे मला आश्चर्य वाटते. मला कळते की तो शालेमचा राजा आहे, पण तो परात्पर देवाचा याजक देखील आहे. पण आता मला आणखी एक प्रश्न पडतो. त्याला परात्पर देवाबद्दल कसे कळले? त्याला कुठेतरी कळले असणार. एलोहिम हा परात्पर देव आहे, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माता. दुसऱ्या शब्दात जिवंत देव. उत्पत्ती 1चा देव, नोहाचा देव आणि हनोकचा देव हा तोच आहे. तो स्थानिक देवता नाही. H.C. ल्यूपोल्ड आपल्या उत्पत्तीवरील पुस्तकात म्हणतात की ही पूर्णपणे एकेश्वरवादी संकल्पना आहे. डॉक्टर सॅम्युएल एम झ्वेमर यांच्या ओरिजिन ऑफ द रिलिजन या पुस्तकात म्हणतात की हे दर्शवते की बहुदेववादापूर्वी एकेश्वरवाद अस्तित्वात होता. दुसऱ्या शब्दात सर्व लोकांना जिवंत आणि सत्य देवाचे ज्ञान होते. रोमकरास पत्र 1 अध्याय आणि 21 या वचनामध्ये लिहिले आहे, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. पौल पुढे म्हणतो की मानव इतक्या खालच्या पातळीवर गेले की त्यांनी सृष्टीकर्त्यापेक्षा सृष्टीचीच उपासना करायला सुरुवात केली. तरीही अब्रामाच्या काळात त्या जगासाठी एक महायाजक होता. त्याला जिवंत आणि सत्य देवाचे ज्ञान होते. तो जिवंत आणि सत्य देवाचा याजक होता. तो अब्रामासाठी भाकर आणि द्राक्षरस घेऊन बाहेर आला. ते प्रभुभोजनाचे घटक आहेत. मला आश्चर्य वाटते की त्याच्या मनात काय असेल. मल्कीसदेकला किती माहिती होती? पवित्र शास्त्रात मल्कीसदेकचा उल्लेख 3 वेळा आहे. उत्पत्तीमधील या परिच्छेदा व्यतिरिक्त त्याचा उल्लेख स्तोत्र 110 आणि 4थ्या वचनामध्येही आहे, जी ख्रिस्ताविषयीची भविष्यवाणी आहे. मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानयुग याजक आहेस. शेवटी इब्री लोकास पत्रामध्ये त्याचा अनेक वेळा उल्लेख आहे. इब्री लोकास पत्र वाचल्यानंतर मला समजले की उत्पत्तीमध्ये त्याच्या वंशाबद्दल काहीही का सांगितले नाही. त्याच्या पालकांबद्दल काहीही सांगितले नाही. आणि हे विचित्र आहे, कारण उत्पत्तीचे पुस्तक हे कुटुंबांचे पुस्तक आहे. ते या कुटुंबांच्या सुरुवातीबद्दल सांगते. जेव्हा जेव्हा आपण वंश परंपरेतील महत्त्वाच्या व्यक्तीचा उल्लेख पाहतो, म्हणजे जसा हा मल्कीसदेक आहे, तेव्हा त्याच्या पालकांचा उल्लेख असतो. तो अमुक अमुक मुलगा आहे किंवा ही अमुक अमुकची पिढी आहे. पण आपल्याकडे मल्कीसदेकाच्या पिढ्या नाहीत. इब्री लोकास पत्र लिहिणाऱ्याने हे अगदी स्पष्ट केले आहे की मल्कीसदेकाच्या वडिलांची, आईची किंवा त्याच्या दिवसांच्या सुरुवातीची किंवा समाप्तीची नोंद नसण्याचे कारण हे आहे की ख्रिस्ताचे याजकपद त्याच्या सुरुवातीला मल्कीसदेकाच्या पद्धतीनुसार आहे. सेवेमध्ये
आपल्या प्रभूने स्वतःच्या बलिदानात आणि पवित्र स्थानात प्रवेश करताना जे केले, जे आज स्वर्ग आहे, त्यामध्ये ख्रिस्ताचे याजकपद अहरोनाच्या पद्धतीचे अनुसरण करते. परंतु त्याच्या व्यक्तिमत्वात आपल्या प्रभूला दिवसांची सुरुवात किंवा शेवट नव्हता आणि त्याचे याजकपद मल्कीसदेकाच्या पद्धतीचे अनुसरण करते. राजा म्हणून ख्रिस्त अब्रामचा पुत्र आहे, तो दाविदाचा पुत्र आहे. मग त्याचे शुभवर्तमान आपल्याला हे सांगते. पण योहानाच्या शुभवर्तमानात आपण वाचतो, योहानाचं शुभवर्तमान 1 अध्याय 1 वचनामध्ये, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. पुढे 14व्या वचनात आपण वाचतो की शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. सृष्टीच्या दृष्टीने पाहता त्याला दिवसांचा आरंभ किंवा शेवट नव्हता. तो सनातन देव आहे. तो स्वर्गाच्या वैभवातून आला. तो शब्द देही झाला आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. आपल्याला मल्कीसदेकच्या रूपात प्रभू येशू ख्रिस्ताचे एक अद्भुत चित्र पाहायला मिळते. म्हटले आहे की मल्कीसदेक भाकर व द्राक्षरस घेऊन आला. मला आता कळले की मल्कीसदेक असे का करतो. कारण पवित्र शास्त्र म्हणते, करिंथकरास पहिले पत्र 11 अध्याय 26 वचनात, कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. मल्कीसदेक येथे ख्रिस्ताच्या मृत्यूची अपेक्षा करत आहे. त्या आधारावर तो अब्रामाला आशीर्वाद देतो. परात्पर देवाचा, आकाशाचा व पृथ्वीचा मालक असलेला देवाचा अब्राम धन्य असो. एल एलोहिम, सृष्टिकर्ता. तो माणूस त्या काळात जगाचा महायाजक होता. आज प्रभू येशू जगासाठी महायाजक आहे. येथे सांगितल्याप्रमाणे प्रभू येशू मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे आहे, अहरोनाच्या नाही. अहरोन केवळ इस्रायलसाठी आणि केवळ निवास मंडपासाठी होता. आपल्या व्यक्तित्वात ख्रिस्त मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे आहे. आता आपण 20 वचन पाहणार आहोत. उत्पत्ती 14 अध्याय आणि त्याचे 20 वचन. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य. तेव्हा अब्रामाने त्याला अवघ्याचा 10वा भाग दिला. अब्रामाने अगदी सुरुवातीलाच मल्कीसदेकाला दशांश दिला. त्याला दशांश देण्याबद्दल कसे कळले? साहजिकच त्याला याबद्दल तसेच इतर गोष्टींबद्दल देवाचे प्रकटीकरण मिळाले होते. आता आपण अब्राम लुटीचा माल नाकारतो याविषयी पाहणार आहोत. वाचूया उत्पत्ती 14 याचं 21 वचन. मग सोदोमाचा राजा अब्रामास म्हणाला, माणसे मला द्या आणि मालमत्ता तुम्ही ठेवा. हाच तो मोह होता. त्या काळातील हम्मुराबीच्या कायद्यानुसार अब्रामाला लुटीच्या मालावर आणि अगदी माणसांवरही पूर्ण अधिकार होता. पण सोदोमचा राजा हुशार आहे. तो म्हणतो, आम्हाला माणसे द्या आणि तुम्ही लुटीचा माल घ्या, तो तुमचा आहे. तो अब्रामसाठी एक मोह होता. त्यानंतर जेव्हा कोणी म्हणेल तो अब्राम नावाचा माणूस खरोखरच श्रीमंत आहे, देवाने त्याला आशीर्वाद दिला आहे, तेव्हा मला वाटते की सदोमचा राजा म्हणाला असता, आशीर्वाद दिला कोणी? देवाने त्याला आशीर्वाद दिला नाही, मी त्याला ते दिले, मीच त्याला श्रीमंत केले, हे अब्रामाला माहीत होते. आता अब्रामाचे ऐका. उत्पत्ती याचा 14 अध्याय आणि 22 वचन. उत्पत्ती अध्याय 14 वचन 22. पण अब्राम सोदोमाच्या राजाला म्हणाला, परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी, याच समोर मी बाहू उभारून सांगतो की. अब्राम अजूनही मल्कीसदेकाच्या प्रभावाखाली आणि आशीर्वादाखाली होता आणि तो मल्कीसदेकाला भेटला हे चांगले झाले. पहा प्रियांनो, देव आपल्याला येणाऱ्या कोणत्याही मोहासाठी नेहमी तयार करतो. तो म्हणतो करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय आणि 13 वचनात की तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही
आम्ही पाहतो की देवाने अब्रामाला या मोहासाठी तयार केले होते. वाचूया पुढील वचन, उत्पत्ती 14 अध्याय 23 वचन. तुमचा एक सुतळीचा तोडा किंवा वाहनेचा बंद मी घेणार नाही. मी अब्रामास संपन्न केले असे म्हणावयास तुम्हाला कारण न मिळो. जेव्हा अब्राम निघाला तेव्हा त्याने देवाबरोबर एक करार केला होता. कदाचित असे म्हणत की हे देवा, मी लूट मिळवण्यासाठी या युद्धामध्ये उतरत नाही. मला संपत्तीची हाव नाही. मला माझ्या पुतण्या लोट याला परत मिळवायचे आहे. आणि देवाने त्याला तसे करण्याची परवानगी दिली. आता अब्राम ही गोष्ट सदोमच्या राजाला साक्ष म्हणून सांगत आहे. अब्राम असे म्हणू शकला असता, मी जिवंत आणि सत्य देवाची उपासना करतो. मी शपथ घेतली आहे की मी काहीही घेणार नाही. तू मला श्रीमंत करू शकत नाही. तू मला वाहण्याचा बंद किंवा सुतळीचा तोडाही देऊ शकणार नाहीस. कारण तू तसे केलेस तरी तू सगळीकडे फिरून सांगशील की तू मला श्रीमंत केले आहेस. जर मी श्रीमंत झालो तर ते देवालाच करावे लागेल. वाचूया या अध्यायातील शेवटचे वचन, उत्पत्ती अध्याय 14 वचन 24. या तरुण माणसांनी अन्न खाल्ले तेवढे पुरे. मजबरोबर आलेले आनेर, अश्कोल व ममरे यास वाटा मिळाला म्हणजे पुरे. त्यांना आपला वाटा घेऊ दे. पण अब्राम म्हणतो, या इतर पुरुषांना लुटीवर हक्क आहे आणि हे लोक ती घेऊ शकतात, पण मी काहीही घेत नाही. माझ्यासोबत असलेल्या तरुणांनी जे खाल्ले आहे ते तुम्हाला सेवा दिल्याबद्दल आणि तुमची सुटका केल्याबद्दल त्यांचा मोबदला आहे. पण माझ्याबद्दल बोलायचे झाल्यास तू मला काहीही देऊ शकत नाहीस. प्रियांनो, आपली वेळ संपत आली आहे. आपण येथे थांबू. परंतु देवाचे ते देवाला देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत काय याचा विचार करूया. परमेश्वर आपणास सहाय्य करो. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. आजच्या अध्ययन प्रभूजी आमच्यासाठी आशीर्वाद असं बनलेलं आहे. तू आज आम्हाला शिकवलेलं आहेस. तू आज आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. जे देवाचं ते आम्ही देवाला देण्याची गरज आहे. होय प्रभूजी, पुष्कळचं तू आम्हाला दिलेलं आहेस, परंतु त्याच्या बदल्यात आम्ही तुला काहीही देत नाही. प्रभूजी, आम्हाला वाटतं हे सगळं आमचं आहे, हे ज्ञान बुद्धीवरती अवलंबून आहे. परंतु प्रभू, आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो, कारण बापा हे सगळं तू आम्हाला दिलेलं आहेस. आणि म्हणून प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये जे काय आशीर्वाद तू आम्हाला दिलेले आहेत त्यांचा उपयोग इतरांसाठी करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची शांती आपणाबरोबर सदैव असो. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला जीवलग सखा तुझ सारखा. भारावणे मन जाई रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ
जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला ने कुठे नकळे मला. हे पाप माझे आजला ने कुठे नकळे मला. आलास तू मजसाठी रे ख्रिस्ता. आता स्वरते तू मजला. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता. आता अवटाळणे. आजच्या भागातून आपण पवित्र शास्त्रातील पहिल्या युद्धाची नोंद पाहिली आणि अब्राहमाच्या विश्वासाचे आणि सचोटीचे स्वरूप पाहिले. जेव्हा पूर्वेकडील राजांनी सदोमचा पराभव केला आणि लोटाला पकडले, तेव्हा अब्राहमाने धैर्याने आपल्या प्रशिक्षित सेवकांसह त्याचा पाठलाग केला आणि त्याच्या पुतण्याला वाचवले. देवाने त्याला विजय दिला. हे दाखवून दिले की विश्वास तडजोड न करता धैर्याने कार्य करू शकतो. त्यानंतर अब्राहमाला सर्वोच्च देवाचा याजक मल्कीसदेक याने आशीर्वाद दिला. त्याने ख्रिस्ताच्या सार्वकालिक याजकत्वाकडे लक्ष वेधले. शेवटी अब्राहमाने सदोमच्या राजाने देऊ केलेल्या संपत्तीचा नाकार केला आणि घोषित केले की केवळ देवच त्याला समृद्ध करेल, जग नाही. प्रियांनो, पुढील भागात आपण अब्राहमाच्या विश्वासाची वाढ आणि परीक्षा आणि अब्राहमाशी देवाचा करार याचा अभ्यास करू. तोपर्यंत प्रभूमध्ये राहा आणि आशीर्वादित बना. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. दुष्काळामुळे अब्राम मिसर देशात जाऊन राहिला. आजचा प्रश्न, मलकीसदेक हा टिंब राजा म्हणून ओळखला जातो. ए. सदोमाचा, बी. शिनाराचा, सी. शालेमाचा, डी. एलामाचा. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.